फक्त माईक कोणाचा चालू असतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 18 आणि आपला ऑनलाईन व्हर्चुअल क्लासचा दिवस 159वा म्हणजे 150च्या पार पुढे 9 दिवस 90 दिवस आपला चालू आहे. सर्व विद्यार्थी खूप छान प्रकारे तुम्ही काम करत आहात. प्रत्येकाचे दररोजच्या अभ्यासाची माहिती, ते तुम्ही केलेल्या कामाचं किंवा वेगवेगळे उपक्रम त्याची माहिती तुम्ही दररोज स्टुडंट्सवर पाठवत असतात. त्याबद्दल प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं आणि विशेषतः पालकांचं खूप खूप अभिनंदन, की ज्यांनी तुम्हाला मोबाईल वापरण्याची परवानगी दिली. ज्या मोबाईलच्या मदतीने आपण वेगवेगळे ॲप्स, त्यानंतर ॲप्सच्या मदतीने छानपैकी काहीतरी नवनिर्मिती आणि त्यातून आपला अभ्यास, अशा अनेक गोष्टी आपण करत आहोत. म्हणजे मोबाईलचा वापर हा केवळ फोन घेणे आणि फोन लावणे, इतरांना कॉल करणे एवढ्यापुरता तर नाही. तर आपल्याकडे तो असलेला आपल्या खिशातला सुपर कॉम्प्युटर आहे. आणि या सुपर कॉम्प्युटरचा वापर तुम्ही सगळे विद्यार्थी खूप छान करत आहात. तर पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अगोदर जाणून घेणार आहोत, की जम्बो टेस्ट 3. व्हॉट्स द मीनिंग ऑफ जम्बो टेस्ट 3? उद्या दिनांक 19/12/2020 सकाळी 7 नवीन कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत माहिती नसेल तर माहिती असू द्यावी. सकाळी 7 ते सायंकाळी 7 म्हणजे जवळपास 12 तास वेळ तुमच्याकडे त्या एका टेस्टसाठी आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला अगदी शिष्यवृत्तीची मूळ परीक्षा जशी असते त्या मुख्य परीक्षेसारखी प्रश्नपत्रिका असणार. आता मुख्य प्रश्नपत्रिका मला काल दाखवली होती. पुन्हा आज आणखी एकदा मुख्य प्रश्नपत्रिका, मूळ प्रश्नपत्रिका कशी असते ती पण आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न पेपर 1 वर असणार आहेत आणि 150 प्रश्न पेपर 2 वर असणार. तुम्हाला माहित आहे पेपर 1 म्हणजे काय, पेपर 2 म्हणजे काय? पेपर 1 म्हणजे मराठी प्लस गणित आणि पेपर 2 म्हणजेच इंग्लिश प्लस बुद्धिमत्ता. या ठिकाणी 150 प्रश्न इथं म्हणजेच एकूण गुण आहेत तुम्हाला 300. इकडे 150 म्हणजे इथे गुण आहेत 300. कारण प्रत्येक प्रश्न हा शिष्यवृत्तीचा 2 मार्काचा असतो. नवोदयचा 1.25 मार्काचा. मग इथं 300 प्रश्नांच्या 2 प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या शाळेतर्फे तुमचे शिक्षक सकाळी पाठवतील. कदाचित जर समजा शिक्षकांनी पाठवली नाही किंवा लक्षात राहिलं नाही किंवा उशीर झाला तर घाबरायचं कारण नाही. जे विद्यार्थी ऑनलाईन स्टुडंट्स आपल्या ओनली स्टुडंट्स मध्ये आहेत आणि जे विद्यार्थी गप्पामध्ये आहेत, जे दोन्ही ग्रुपमध्ये आहेत, त्यांना काळजी करायची गरजच नाही. जे कुठलं जिल्हा स्तरावरचं काम मिळेल ते आपल्या या पूर्ण राज्यस्तरावरील विद्यार्थी जे आहेत, कारण कोणी पुण्याचं आहे, कोणी परभणीचं आहे, कोणी नांदेडचं आहे, तर कोणी अर्धापूरचं आहे, तर कोणी लोणचं आहे, कोणी कारवाडीचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आपण जे आहोत, तुमच्या प्रत्येकापर्यंत या ओनली स्टुडंट्स मध्ये ती माहिती मिळते. म्हणजे पहिलं काम उद्या आपला मोबाईल चार्जिंग ठेवायचा. एक नंबर 2 काम आणि ही परीक्षा केवळ एका वर्गाची नाही. ही परीक्षा आहे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी. ज्यांना शिष्यवृत्तीच्या भाषेमध्ये PUP
आणि PSS असं म्हटलं जातं. PUP ची परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी ची शिष्यवृत्तीची परीक्षा. PSS ची एक्झाम म्हणजेच इयत्ता 8वी ची परीक्षा. आता PUP, PSS हे माहीत झालं, तर जेव्हा आपण आता 5वी चे विद्यार्थी आहोत, कारण तुम्हाला जेव्हा प्रज्ञाशोधच्या दररोजच्या दररोज चाचण्या मिळतात, दररोज आता आज तुम्हाला पेपर जो मिळेल, कालचा मला वाटतं इंग्रजी होता, तर आज बुद्धिमत्तेचा मिळेल किंवा कालचं बुद्धिमत्तेचं असेल तर आज इंग्रजीची चाचणी मिळेल. त्या ज्या चाचण्या असतील त्या तुमच्यापर्यंत दररोज पोहोचतात. शाळेतर्फे पोहोचतील, न पोहोचतील, पण आपल्या पोलीस स्टुडंट्सवर मात्र सुरुवातीपासूनच्या चाचण्या पोहोचतात. एका विषयाच्या आज घडीला 18 ते 20 चाचण्या एका शिक्षकाच्या झालेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जो प्रज्ञाशोध हा उपक्रम तुमच्यासाठी राबवला जात आहे, आपल्या जिल्ह्यासाठी राबवला जात आहे, त्यामध्ये आम्ही जे काही शिक्षक काम करतोय, ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, की तुमच्यापर्यंत शिष्यवृत्तीचा अभ्यास पोहोचला पाहिजे. शिष्यवृत्तीसोबत आपल्या अभ्यासातील इतर घटक पोहोचले पाहिजे आणि नुसतेच पोहोचून काही फायदा नाही. तर त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. म्हणून तुमच्यापर्यंत दर महिन्याला 2 महिन्याला चाचणी सुद्धा होत आहे. भले कोरोना परिस्थिती आहे. मग अगोदर 2 टेस्ट झाल्या. पहिल्या टेस्टला थोडा कमी प्रतिसाद होता. दुसऱ्या जम्बो टेस्टला प्रतिसाद चांगला वाढला. बऱ्याच ठिकाणी लिंक पोहोचली. बऱ्याच शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी सगळ्यांनी मदत करून ती जम्बो टेस्ट दिली. आता मात्र प्रश्नपत्रिका आजची तिसरी जी जम्बो टेस्ट आहे उद्याची, तिथं मात्र प्रत्येक शाळेतील 5वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना ही कंपल्सरी असणार. द्यावीच लागणार. आता तुम्ही बरेच जण म्हणसाल, "नाही सर त्यांच्याकडे मोबाईल नसते. सर त्यांच्याकडे मोबाईल ते देत नाहीत." एका पालकाकडे जरी मोबाईल असेल, एका पालकाकडे गावामध्ये, तर तो एका पालकाकडे असेल, तर 5 ते 10 विद्यार्थी तुम्ही परीक्षा देऊ शकता. एका परीक्षेला तुम्हाला 1-1 तास लागेल. अर्धा तास लागेल, 1 तास लागेल. जेवढा काही वेळ लागेल, तो व्यवस्थित प्रश्नपत्रिका आपली वाचायची. 2 किंवा 3 विद्यार्थी, एकाचं झाल्यानंतर दुसरा. एकदाच 2-2 विद्यार्थी कुणीही पालक घेऊन बसू नका. नाहीतर त्याला अगोदरच प्रश्न माहीत होतील. त्यानं उत्तर काय दिलंय तेही त्याला माहीत होईल. म्हणून विनंती पालकांना, शिक्षकांना, की एकाच वेळी, एका वेळी फक्त एकच विद्यार्थी. जसं शपथ घेताना एका वेळेस फक्त एकालाच बोलावलं जातं, तसं ही परीक्षा देताना एका वेळेस फक्त एकच विद्यार्थी मोबाईलवर असावा. दुसरा विद्यार्थी नको. मग अशा पद्धतीने आपल्याला ही परीक्षा द्यायची. विद्यार्थ्यांकडे ती सुविधा उपलब्ध नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र इतरांचा मोबाईल घेऊन तुम्ही विनंती करा, तुम्हाला कोणीही 1-2 तासासाठी मोबाईल देईल. त्यांच्यासोबत बसा. छानपैकी फक्त मोबाईल घेऊन हिंडू नका. प्रश्न वाचतो फिरून असं करू नका. तसं न करता त्यांचा मोबाईल घ्या. व्यवस्थित मांडी घालून छानसं बसा. टेका देऊन बसू नका. मांडी घालून व्यवस्थित बसून पेपर प्रश्न व्यवस्थित वाचा. जे प्रश्न येतात ते पूर्ण 150 प्रश्न तुम्हाला वाचायचे आणि पर्याय तिथं तुम्हाला गोलही करायचं नाही. गोल करण्यामध्ये वेळ लागतो. तुम्हाला फक्त टच करायचं. 4 पर्याय ऑटोमॅटिक समोर येणार आहे. 4 पैकी कोणता पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे. तर गोल न करता या ठिकाणी पर्याय 1 जर तुम्हाला सर केव्हा देणार टेस्ट केव्हा पाठवणार? उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत तुम्ही कधीही देऊ शकता. सकाळी 7 वाजता 7च्या अगोदरच तुमच्या मोबाईलवर आमच्याकडे तर संध्याकाळीच येणार आहे. पण तुमच्याकडे विद्यार्थ्यांना सकाळी 7च्या अगोदर तुमच्यापर्यंत ती पोहोचेल. आणि पोलीस तुम्हाला सगळ्यांना पोहोचणार आहे मला माहिती आहे. आणि तुम्हाला वाटलं एखाद्या पालकाकडे मोबाईल नाही, जवळचा मित्र आहे किंवा आपल्या शेजारी राहतो आणि त्यांना ती व्यवस्था नाही. कोणी करूनच त्यांना व्यवस्था नाही. त्यांना मदत करा. अगोदर तुम्ही तुमचा पेपर द्या आणि मोकळं व्हा. फक्त त्याला मोबाईल देऊन त्याला माहिती नसेल कशी चाचणी द्यावी. काय असतं? सुरुवातीला जेव्हा ती लिंक येते Google फॉर्मची, तेव्हा आपण तिला क्लिक करायचं. नंबर 2 काही प्रश्न येतात सुरुवातीला. सुरुवातीला येतं विद्यार्थ्याचे नाव आणि मागच्या चाचणीमध्ये बऱ्याच जणांची गाडी, काही जणांची घाई करण्यामध्ये तिथं चुकली होती. काय झालं? विद्यार्थ्याचं नाव टाकताना कोणी कॅपिटल, कोणी स्मॉल, कोणी मध्येच कॅपिटल, स्पेलिंग काहीतरी गडबड झाली आणि मग नावामध्ये बदल होऊन बसला. म्हणून तिथं थोडंसं काळजीपूर्वक करा. माझं नाव लिहायचं ना. तुम्हाला माझं नाही लिहायचं, तुम्हाला तुमचं नाव लिहायचं. म्हणून तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहा.
समजा या ठिकाणी तो रोहिणी असेल, तो रोहिणी सुनील ब्लॉक देवकुंडे पूर्ण लिहा. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची शाळा विचारली जाते. तुमच्या शाळेचं पूर्ण नाव टाका. झड-पी-पी-एस कारवाडी, झड-पी-पी-एस थेरबल. संस्था असेल तर संस्था, इंग्लिश स्कूल असेल तर इंग्लिश स्कूल. कारण ही चाचणी सर्वांसाठी फ्री आहे. सर्व जिल्ह्यासाठी आपण फ्री ठेवलेली आहे. आपले शिक्षण अधिकारी साहेबांनी सुरुवातीला फक्त जिल्हा परिषद शाळेचा विचार केला होता. परंतु एकाच आठवड्यामध्ये साहेबांनी तो विचार बदलला आणि एक केवळ जिल्हा परिषद नको, तर पूर्ण प्रत्येक 5वीच्या विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक आठवड्यासाठी ते खुलं केलेलं आहे म्हणजे. मग तो आपल्या जिल्ह्यातला असो का परत जिल्ह्यातला असो. मग आपले 16 तालुक्यांची नावं तुम्हाला आहे ते तिथं आहेत. तालुका निवडा म्हणतात. जर आपल्या तालुक्याच्या बाहेरचा विद्यार्थी असेल त्याने शेवटचा पर्याय 17 नंबरचा पर्याय निवडायचा इतर किंवा यापैकी नाही. म्हणजे मग यापेक्षा दुसरा कुठला तरी तालुका आहे आणि त्याने त्याच्या शाळेचं नाव टाकायचं. जर त्याच्यामध्ये केंद्र हा शब्द आला, तर तुमचा जो तालुका किंवा तुमचं जे केंद्र आहे, कन्या शाळा असेल अर्धापूर, कुणाचं थेरबनचं असेल तर थेरबडा, तिथं तुम्ही टाकून द्या. एखाद्याला केंद्र कळत नसेल, कारण मला बऱ्याच जणांचे जसे रिप्लाय आले, की सर केंद्र काय टाकावं? केंद्र शाळा म्हणजे एका शाळेअंतर्गत जे अनेक शाळा चालतात, त्याला म्हणतात केंद्रीय शाळा. मग ती शाळा तिचं नाव टाका किंवा सरळ तुमच्या शाळेचं किंवा तुमच्या गावाचं नाव टाका किंवा तालुक्याचं टाकलं तरी लक्षात येईल समोरच्या. काही अडचण नाही. त्याच्यानंतर जिल्हा, नांदेड आणि इतर जिल्ह्यासाठी जागा. आपल्या जिल्ह्यातला नाहीये, मग कोण्या जिल्ह्यातला आहे? त्यांनी त्यांचा त्यांचा जिल्हा तिथं लिहायचा आहे किंवा तिथं फक्त टिक करायचं. जे असेल तो पर्याय. आणि मग नेक्स्ट हे बटन येतं. नेक्स्टला जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाहीत, तोपर्यंत पुढची प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत नाही. आणि त्या पानावरची सगळी माहिती लिहिल्याशिवाय ते पान पुढे जात नाही. म्हणून पहिल्या पानाची तेवढी काळजी घ्या. नेक्स्टला गेल्यावर तुम्हाला प्रश्नपत्रिका समोर दिसेल. नाव दिसेल, प्रज्ञाशोध किंवा जम्बो टेस्ट नंबर 3 वगैरे, वगैरे जे असेल ते. आता तुम्हाला तुमचं नाव टाकायचं नाही. आता नीट प्रश्न वाचा. प्रश्नाच्या खाली दिलेले 4 पर्याय वाचा. घाई न करता. नेहमी-नेहमी जे सांगतोय मी, घाई करायची नाही. प्रश्न नीट काय दिलंय? तिथं एखाद्या वेळेस दिलेलं असते आहे किंवा दिलेलं असते नाही. आपल्याला सराव झालेला असतो आहेचा. याच्यापुढे काय येते? तिथं दिलं त्याच्या पुढे काय येत नाही. खालीलपैकी कोणते चिन्ह यात येत नाही. आणि आपल्याला वाटतं की यात कोणतं येते. वाक्य साधं आहे, पूर्णविराम येते आणि पटकन आपण पूर्णविरामला क्लिक करतो. तिथं दिलेलं असते कोणतं चिन्ह येत नाही. असंही असू शकतं. म्हणून नीट प्रश्न वाचा. एकदा नाही दोनदा वाचा. आणि ज्या प्रश्नाच्या पुढे असा स्टार असतो, ज्या वाक्याच्या पुढे असा स्टार असतो, याचा अर्थ लालमध्ये दिसेल किंवा तुम्हाला जसा असेल तसं. याचा अर्थ तो प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागतं. इट्स कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला त्या 4 पर्यायापैकी द्यायचं. पण आता उगाच पुढे जायचंय म्हणून पटकन कोणतं तरी द्यायचंय आणि मोकळं व्हायचंय. असं करू नका. त्यात ते 4ही पर्याय जे आहेत, नीट वाचा. वेळ लागू द्या. आता ज्यांचा स्वतःचाच मोबाईल आहे, त्यांना प्रश्नच नाही. थोडा वेळ लागला तरी. आणि जर आता कारण मी प्रश्नपत्रिका त्याचं आजचं स्वरूप मी पाहिलेलं नाही. कारण आमच्यापर्यंत सुद्धा आणखी पोहोचलेली नाही. जर तुम्हाला वेळेचं बंधन दिलं असेल, तर मात्र वेळेकडे म्हणजे आपल्या घड्याळीकडे पाहून काम. जर तिथं समजा तुम्हाला हे 150 मार्काची प्रश्नपत्रिका 1.5 तासातच सोडवायची असेल, तर घड्याळीकडे लक्ष द्या आणि मगच सोडवा. 1 तासातच सोडवायची असेल, तर 1 तासाचं नियोजन करा. घड्याळीकडे पहा किती वाजले? हां, मी 9 ला सुरुवात केलोय. म्हणजे हा पेपर माझा सोडवणं हो की न हो. समजा तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे, तुमचे 100च झालेत. पण 1 तास होऊन गेला. 1 तास झालेला आहे. 1 चला आता प्रश्नपत्रिका तुमची संपणार. आपोआप बंद पडणार. तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून तिथं ध्यान ठेवा. जर तिथं सूचनेमध्ये सुरुवातीला जर आला असेल वेळ किती किंवा वर टायमर येतो, की तुम्हाला इतका वेळ शिल्लक आहे म्हणून, तर त्याच्याकडे ध्यान ठेवून काम करा. कदाचित तो बदल केलाय किंवा नाही मलाही कल्पना नाही. आम्हाला कल्पना नाही. आम्ही फक्त प्रश्न देऊन मोकळे झालेले माणसं आहोत. प्रत्येक शिक्षकाला काही शिक्षकाला सांगितले तुम्ही या विषयाची करा, तुम्ही त्या विषयाची करा. ते प्रश्न देऊन आम्ही मोकळे झालेलो आहोत. पुढचं नियोजन पूर्णतः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आहे. त्याच्यामुळे ते नियोजन आम्हालाही अद्याप माहिती नाही. पण असं असू शकतं हे तुम्हाला सांगतो.
मग तसं असेल तर घड्याळीकडे ध्यान द्या. आणि समजा तुम्ही आता सकाळी 7ला आली, लागलीच 7ला सोडत बसू नका. अगोदर पहिलं एक काम करा. आपली अंघोळ, थोडंसं नाश्ता, पाणी सगळं व्यवस्थित झालंय का? बाबांना मोबाईल किती वाजेपर्यंत घरी आहे? समजा आता काही विद्यार्थी आहेत सोबत जोडलेले, त्यांच्या वडिलांना बाहेर कामाला जावं लागतं, बाहेर दुकानला जावं लागतं. मग त्यांचा मोबाईल दिवसभर मिळणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? सकाळी सकाळी आपला वेळ समजा 7च्या नंतरचा आपण फ्रेश झालो, 8 वाजता वेळ मिळाला आपल्याला किंवा 7:30ला वेळ मिळाला. उद्याची सकाळची तासिका आपण थांबवणार आहोत यासाठीच. उद्याची तासिका आपली सकाळी होणार नाही. उद्या आपण सायंकाळी करणार. थोडंसं माईककडे थोडंसं लक्ष असू द्यावं. तर 7:30 ची तासिका किंवा 7 ते 7:30 बघूयात आपण. कारण तुम्हाला प्रश्नपत्रिका देण्यासाठी उद्याचं नियोजन तुम्हाला मिळून जाईल जे असेल. तर यानंतर त्या प्रश्नपत्रिकेला आपण सुरुवात केली. जेव्हा बसू आपण, तेव्हा असं गृहीत धरायचं, की बाबांना म्हणायचं, की "बाबा मला आता 2 घंटे तुमचा मोबाईल पाहिजे." त्यांना 2 घंटे अगोदर सांगून टाका. मग भले अर्ध्या तासात हो, का 1 तासात. सोबत वही, पेन, पेन्सिल सोबत ठेवा. नुसतंच मोबाईल घेऊन, "चला मला मोबाईल बातमी द्यायची." घेतला मोबाईल, सबमिट. नाही, करू नका. यावेळेस थोडंसं बारकाईने नियोजन आहे. खूप बारकाईने नियोजन आहे. आता नेमकं काय विचारलं जाणार आहे? विचारलं जाणार आहे. तर ज्यांच्यापर्यंत कालपर्यंतच्या चाचण्या पोहोचल्या, आपल्या ग्रुपवर तर पोहोचल्याच पोहोचल्या. सुरुवातीपासून भले मग तो मराठीचा सुरुवातीचा पाठ असेल, गणिताचा सुरुवातीचा संख्याज्ञान असेल किंवा इंग्रजीचा असेल, बुद्धिमत्तेचा असेल. तिथून ते कालपर्यंत झालेल्या चाचण्या तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे त्याच्या नोंदी. खूप जणांनी मला त्यापैकी किती गुण पडले? 18 20 पैकी 18 पडले, 20 पैकी 12 पडले, 20 पैकी 10 पडले. हे तुमच्याकडे आहे ऑलरेडीच आहे. तुम्ही त्या चाचण्या म्हणजे ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत, त्यांनी पुस्तकाकडे लक्ष द्या. समजा काय नाही सर आता आमच्याकडे पुस्तकं नाहीत. मग त्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचलेल्या आहेत. सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा ओव्हरलूक करा. काय-काय धडे होते? सुरुवातीला कोणता घटक होता? संख्याज्ञानामध्ये कोणते प्रश्न विचारले होते? अपूर्णांकामध्ये काय-काय होतं? जसं की अपूर्णांकामध्ये आपल्याला व्यवहारी अपूर्णांक होतं, सममूल्य अपूर्णांक होतं, समच्छेद अपूर्णांक होतं, दशांश अपूर्णांक होतं, अपूर्णांकाचा लहान-मोठेपणा होता, अपूर्णांकयुक्त अपूर्णांक होते. अशा उपघटकासह तुम्हाला काय-काय शिकवलं? आता इथं विचार करू नका, "नाही सर आमच्या शाळेमध्ये तर शिकवलंच नाही." नाही. इथं आता शाळा चालूच नाही. त्याच्यामुळे शाळेत शिकवलं अथवा नाही, शाळेत बंद आहे. म्हणूनच तर जिल्हा परिषदेनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग उभा केलेला. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून तुम्हाला ही चाचणी दिलेली आहे. प्रत्येक शिक्षकांपर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत हे पोहोचवलेलं आहे. व थोडंसं आज दिवस म्हणून मी रात्री मेसेज टाकलेला आहे. तुम्ही पाहिला असेल अथवा नसेल. कालचा दिवस आणि आजचा पूर्ण दिवस हा फक्त एकच काम करा. भले समजा काही विद्यार्थ्याला क्लासला जायचं असेल, नाही गेलं तर हरकत नाही. परंतु गेल्या सुरुवातीपासूनचे धडे, ते आजपर्यंतचे वहीवर काही लिहिलेले असतील, काही सोडवलेले असतील आणि मी नेहमी माझी एक सूचना तुम्हाला असते आणि प्रत्येक वेळेस लेखी सुद्धा पाठवतो आणि तुमची सुद्धा उत्तरं तशी येतात. एखादी प्रश्नपत्रिका सोडव 18 मार्क मिळाले. मी ते 18 मार्क मिळाले म्हणून खूप मोठं अभिनंदन करत नाही. 2 मार्क कुठं चुकले? कोणता प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटला हे आम्हाला विचारा आणि बरेच विद्यार्थी त्याचा स्क्रीनशॉट पाठवतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जो भाग मला अडलाय तोच आधी समजून घ्यायचा. 18 म्हणजे मला 9 प्रश्न तर आलेलेच आहे. काही वाद नाही त्याचा. मी ते करूच शकतो. पण त्या चुकलेल्या प्रश्नावर पुन्हा जर प्रश्न पडला तर? मी तो प्रश्न पुन्हा चुकवणार. नाही मग मागच्या वेळेस दिलता, मागच्या वेळेस काय आलं नव्हतं. जाऊ दे. आणि तो जाऊ द्याचा भाव खूप मोठा होऊन बसतो. म्हणून आपण तो जो अडलाय त्याला अगोदर त्याची नाही समजलं ना, आम्ही तर तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्हाला विचारा. तुमच्या सरांना विचारा. ग्रुपवर टाका. शेअर करा. मित्रांना विचारा. 8वी चे विद्यार्थी आपल्या शाळेत असतील, आपले मित्र असतील, गावात असतील, त्यांना विचारा. तुम्हाला त्यांच्याकडून सगळी माहिती मिळून जाईल. आणि अशा पद्धतीने उद्याची जम्बो टेस्ट तुम्हाला द्यायची. ग्रुपमधील तर एकानं एक विद्यार्थ्यानं ती द्यायची. स्क्रीनशॉट काढायचा. जे अवघड वाटले. या ठिकाणी तुम्हाला किती मार्क पडले याऐवजी
प्रश्न पत्रिका पूर्ण वाचून सोडवले याला खूप महत्व आहे बघा. कारण हे जर तुम्हाला आता कळलं तर ही जी तुम्हाला ओरिजिनल प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षेची असते, जी एकूण 32 पेजेस, टोटल 8 जोडपान, एकेरी 16 पान, अशाच पद्धतीची पत्रिका तुम्हाला पुढे पुढे मिळत जाईल. सर बोल. सर ती स्कॉलरशिपची आहे ना जम्बो टेस्ट, नव्वदची नाही ना? हा? ती 90ची आहे का स्कॉलरशिपची आहे ती जम्बो टेस्ट? व्हिडिओ चालू करून बोलू शकतो बेटा, काही अडचण नाही. ती जम्बो टेस्ट स्कॉलरशिपची आहे का 90ची? व्हिडिओ जरी आपलं चालू झाला नाही, कुठली अडचण नाही. बोलताना तुम्ही बिलकुल हा जी म्हणजे स्कॉलरशिप, त्याचं नावच आहे प्रज्ञाशोध, PUP, प्री अप्पर प्रायमरी, म्हणजे पूर्व माध्यमिक, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. ही पूर्व उच्च प्राथमिक जे आहे, प्री अप्पर प्रायमरी, यालाच पूर्व प्राथमिक असं म्हटलं जातं, पूर्व उच्च प्राथमिक असं म्हटलं जातं. तर ही परीक्षा तुमची शिष्यवृत्तीची आहे. आणि मला तरी वाटतं आपल्या समूहातील प्रत्येक विद्यार्थी खूप छानपैकी पेपर सोडवणार आहे. कारण अगदी एक ना एक घटक तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, सुरुवातीपासूनचे पोहोचलेले आहे. आता तुम्हाला काय वाटलं, अवघड वाटलं, सर मला ते एक घटकाला मी नव्हतं सर ते थोडस, आणि ते घटक मला आता नाही समजला, मी ते कसं करायचं? तर त्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं की मग आपल्याकडे व्हिडिओ आहेत. तुम्ही सर नाही सर तेवढे मोठमोठाले व्हिडिओ आमच्यापाशी राहिले नाही. मोठाले व्हिडिओची गरजच नाही आपल्याला. आपल्याला फक्त गुगल मध्ये नुसतं मुलांशी गप्पा टाकला शब्द मराठी, तर तुम्हाला सगळे व्हिडिओ आपोआप पूर्ण गुगलने जतन करून ठेवलेले आहे. युट्यूबवर गेलात, मुलांशी गप्पा मराठीत टाकला तर सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. नावच ठेवलं त्याच्यामध्ये मुलांशी गप्पा दिवस इतका, मुलांशी गप्पा दिवस तितका, खाली घटकाचं नाव आहे, नफा तोटा, सरळ व्याज, बरेचसे घटक. त्यानंतर शिरीष लोणकर सर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील, माहिती घ्यायची असेल तर आपल्या ग्रुपवर आलेले व्हिडिओ आहेत. शीतल भालेकर मॅडमच्या चाचण्या आहेत, व्हिडिओ आहेत. सर येस, एल नाव आहे का श्रीश कुमार लोणकर सरचा ग्रुप लोणकर सरांचा, येस, स्मार्ट लर्निंग श्रीश learning. कुमार लोणकर बन. म्हणजे म्हणतो तुम्हाला इतकं फ्री आणि इतकं इझी करून ठेवलेलं आहे, फक्त तयारी पाहिजे तुमच्या स्वतःच्या करण्याची. स्मार्ट लर्निंग SL आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या आणखी तुम्हाला चॅनल नंतर मी सांगेल आहे तुम्हाला, अतुल कुलकर्णी सरांचं लर्न ऑन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लर्न एव्हरीथिंग ऑनलाईन म्हणून त्यांचं लर्न ऑन नावाने केलेलं, तिथं सुद्धा तुम्हाला दररोजच्या सायंकाळी 6 ते 7 जवळपास किंवा 6 ते 8 पर्यंत त्यांचे क्लास असतात. तिथं सुद्धा आठवड्यातून 1-2 दिवस तुम्हाला जॉईन होता येईल. जेव्हा जेव्हा 5वीचा असतो क्लास किंवा जेव्हा 8वीचा असतो, कारण त्यांनी 5वी पासून 10वी, 11वी, 12वी पर्यंत त्यांचे क्लास असतात. म्हणजे तुम्हाला अतिशय फ्री आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मिळते. फक्त तयारी ठेवा की मला करायचे. म्हणून आता मी अधिकचं जम्बो टेस्ट बद्दल बोलत नाही. तर जम्बो टेस्ट बद्दल फक्त एक लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याला गुगल फॉर्म मिळेल. त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची सुरुवातीला आणि चाचणी द्यायची. आपल्या ज्या विद्यार्थ्यांना सुविधा नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा आणि त्यांना सुद्धा ती चाचणी देण्यासाठी मदत करा. ज्याप्रमाणे महेशचे वडील सगळ्यांना चाचणी पाहण्यासाठी किंवा दररोजचा हा सकाळचा अभ्यास पाहण्यासाठी काही मुलांना समोर घेऊन त्या ठिकाणी टीव्ही लावून देतात, स्मार्ट टीव्हीवर मोबाईल कनेक्ट करतात आणि अनेक विद्यार्थी छानपैकी टीव्हीवर सकाळच्या तासिका पाहतात. म्हणजे हे जे केलेलं आहे, अशाच पद्धतीनं प्रत्येक पालकांनी, गावातील जे आता कोणी पालक पाहत असतील त्यांना माझी विनंती, आपल्या विद्यार्थ्यांचा पेपर झाल्याच्या नंतर अगोदर तुमच्या मुलाला प्राधान्य द्या, बिलकुल द्या. कारण ऐन वेळा नेट नाही चाललं, काही नाही चाललं तर तुमचा मुलगा मागे. म्हणून आपल्या विद्यार्थ्याला 5वीच्या आणि 8वीच्या 2 विद्यार्थ्यांना, दोघांना आपण अगोदर संधी द्या. त्यांचं झाल्यावर तुमच्या रिकामपणानुसार इतर विद्यार्थ्यांना संधी द्या.
आता तुम्ही असं फक्त 5वी आणि 8वी सोडवायचं काय? पहिलं तर उत्तर असेल हो आणि दुसरं उत्तर असेल कुणीही चालेल. आता तुम्ही तसं कुणी म्हणल्यानं कसं? अधिकृत नाहीये, पण मी बोलतोय. फरक काय करायचा? समजा एखादा 4थीचा विद्यार्थी आहे, समजा आमचा दीपक आहे किंवा दीपाली आहे किंवा मोहिनी आहे किंवा इंद्रायणी आहे, 4थीची विद्यार्थी आहे. आणि याला वाटलं सर मला पण द्यायची. पुढच्या वर्षी तर मला पण माहिती होईल. बिलकुल द्या. फरक एकच. तुमचं नाव लिहा, सगळं करा, सगळं करा. प्रश्न पहा, वाचा, उत्तर तिथं टिकही करा. पण जेव्हा सगळे 150वा प्रश्न संपतो, तेव्हा सगळ्यात शेवटी एक बटन असतं. आणि कोणतं बटन असतं रे? सबमिट. Yes. सबमिट. निळा कलर भरून राहते त्याच्यामध्ये आणि सबमिट नाव राहते. सबमिट हे जे बटन आहे टच केलं की क्लिक करू दे. याला क्लिक करू नका. संपलं. इथं जर क्लिक केला तर तुमची नोंद 5वीच्या वर्गात होते. तुम्ही तर आहात 4थीला. मग 5वीचे मला समजा वाटलं, मला विचारलं सर तुमच्या शाळेमध्ये 5वीची मुलं किती आहेत? मी सांगितलं सर आमच्या शाळेत 5वीचे 6 जण आहेत. त्यांनी यादी काढली. कारवाडीमध्ये एकूण 10 मुलांनी परीक्षा दिली. कारण त्यांच्याकडे नोंद जाते. अरे तुमच्या गावात 6 जण आहेत आणि परीक्षा 10 जणांनी कशी दिली? प्रश्न आहे. कुणीही डबल परीक्षा द्यायची नाही. नो रिपीट. माझ्याकडे इथं मला 150 पैकी मला 100च प्रश्न बरोबर आले, 200 मार्क पडले. पुन्हा देतो. नका देऊ. फक्त लक्षात ठेवा तुमचे काय चुकले होते. देत बसू नका. कारण तिथं डबल नोंदी होतात आणि मग नेमकं कोणतं ग्रेड धरायचं? चुकीचं होते. शक्यतो रिपीट नका करू. मग इथं सबमिट बटन फक्त त्यांनी दाबायचं नाही. मग 5वीचे विद्यार्थी, 4थीचे विद्यार्थी असतील, 6वीचे असतील, 7वीचे असतील. आता एखाद्या वेळेस काय होते, आपण कमी ऐकून घेतो किंवा अर्धा ऐकतो आणि नाही सर म्हणले वा सगळा पेपर सोडवा सबमिट दाबू नका. सर मी तसंच केलं. 5वीच्या मुलांनी सुद्धा कानके कच्चे. म्हणून 5वीच्यांनी सबमिट दाबायचे. 5वीच्यांनी सबमिट करायचे. जर तिथं व्ह्यू स्कोर आला, तुम्हाला माहिती आहे व्ह्यू स्कोर म्हणजे काय असतो रे महेश? सर तिथं आपल्याला किती पडलेले मार्क होते. तुमच्या चाचणीत तुम्हाला किती गुण मिळाले? यस. आणि करण असेल तर हा व्हिडिओ चालू करून बोलू शकतो. व्ह्यू स्कोर केल्याच्या नंतर आणखी काय काय दिसतं बरं? आपले आपल्याला पूर्ण चाचणी पण दिसते सर सोडवलेली. चाचणी सोडवली आपले हा म्हणजे चुकले आणि किती चाचणी पण दिसते. बरोबर किती मार्क पडले. म्हणजे एक शिक्षक बसलेले आहे तुमच्या मोबाईल मध्ये. तुम्ही सबमिट केल्याबरोबर तुमचे पेपर ते तपासतात आणि लागलीच तुम्हाला प्रदर्शित करतात की तुम्हाला किती मार्क पडले, तुम्ही कोणते चुकवले, तुम्हाला दाखवतो सुद्धा. किती फास्ट. एखाद्या वेळेस समजा तुम्ही मला दाखवा ना, मी माझ्या वर्गातले विद्यार्थी आहेत, मी तुम्हाला आज अभ्यास दिलाय, तुम्ही मला उद्या दाखवसाल. मला कदाचित वेळ असेल तर मी पटकन तपासेलही. मला दुसरंच काहीतरी काम लागलं तर मी तुमची वही तपासणारही नाही. मी पाहणारही नाही. म्हणजे एखाद्या वेळेस 2-2, 3-3 दिवसही लागतील. इथं तसं नाही. तुम्ही सबमिट केलं, स्कोरला क्लिक केलं की लागलीच तुमची प्रश्नपत्रिका जशास तशी येते. तुम्ही तिथं काय दिलं, उत्तर काय होतं. जसं कालच्या चाचणीमध्ये जवळपास जेवढ्यांची उत्तर आले त्या सगळ्यांचा एकच प्रश्न चुकला. ज्याचं उत्तर होतं 9.25 बरोबर आहे. हो सर. हो सर. प्रश्न फिरकी विचारला होता आणि आपली थोडीशी गडबड. 9ला 9 प्रश्न आले. 10 पैकी 9 सगळ्यांचेच आले. जेवढ्यांनी तुम्ही केले आहे 18 सगळ्यांना मिळाले. 2 गुण हरवले. आर्यनचे हरवले, महेशचे हरवले, श्रेयाचे हरवले. आणि ज्यांनी मला स्क्रीनवर पाठवलं, कारण मी सांगितलं होतं कोणता अवघड वाटला? अक्षदा शेलार पुणे तिचाही तोच. मग तिथं सगळ्यांना स्पष्टीकरण दिलं. कारण तिथं फरक विचारला होता. आणि जेव्हा 2 संख्येतले फरक विचारतात, तेव्हा कसाही प्रश्न फिरकी विचारू द्या. तिथं वजाबाकी आलीच. फरक म्हटलं की वजाबाकी आली. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, आपोआप फरक मिळून जातो.
पण तिथं असं दिलं नव्हतं की 32 मधून 23 गेले तर किती उरले, असं दिलं नव्हतं. किंवा 32 आणि 23 मधला फरक किती हे विचारलं नव्हतं. आधी 23 दिले, नंतर 32 दिले दशांश मध्ये आणि मग प्रश्न विचारला. ठीक आहे, आता तो प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही, कधीच चुकणार नाही, 100% गॅरंटी. ओके, तर जम्बो टेस्ट ती जी उद्याला तुम्हाला अतिशय महत्वाची आहे. सगळे विद्यार्थी देणार आहात. वेळ मला सकाळी 7 पासून आहे, निवांत वेळ. पालकांना तेवढाच वेळ तुमच्या रिकामा असावा की जेणेकरून तुम्हाला ते मोबाईल दे. जबरदस्त त्यांना कुठेतरी काही जायचंय कुठेतरी किंवा लग्न आहे, गावाला जायचंय, काहीतरी आहे. जरी तुम्ही लग्नाला बाबासोबत गेला, तर लग्नामध्ये आपण एखादा 2 तास काढू शकत नाही का? मस्तपैकी लग्न लावा, जेवण करा, पोटभर बसून जसं असेल तसं रट्टावून हाणा. धिंगाणा करा, नाचा, काय असेल तिथल्या सुविधेनुसार. कोविडचं सर्व जे सध्याच्यावर मात करेल, त्याच्या सूचना पालन करेल. आता तुम्हाला कोणी जास्त सांगत नाही. फक्त कॉल करताना अमिताभ बच्चन तेवढे सांगतायत. बाकीच्यांनी आता सांगणं थोडंसं बंद केलं. कारण सगळ्यांना माहीत झाले, प्रत्येक लोक आता हुशार झाले. आता सांगणं बंद केलं. आता सांगणं बंद केले म्हणजे मला आता विचार करायचा आहे, की अरे बाबा कोणी सांगणं झालं, तर मला कसं वागेल? लहानपणी सगळं आई-बाबाने सगळं सांगितलं. अक्षरशः गेल्यानंतर सुद्धा काय करायचं ते सगळं आई-बाबांनी केलंय. आता कोणी करत नाही. कारण त्यांना माहीत झाले, की हे त्याला आता सगळं जमतंय. म्हणून तसं आता हे कोरोनाचं सगळ्या आरोग्य यंत्रणेला सगळ्यांना माहीत झालंय, की आता सगळे लोक शहाणे झालेत. कसं वागावं त्यांना माहीत झालंय. आता आपण सांगणं बंद करा. म्हणून त्याने आता तेवढंसं ठेवलं नाही. फक्त एकटे अमिताभ बच्चन बिचारे कॉल केला, की बऱ्याच कार्डवर बोलतात. आता मग तुम्ही लग्नालाच गेलात. जावंच लागलंय. घरचं लग्न होतं. आटपू द्या. तुमच्याकडे वेळ रात्रीच्या 7 वाजेपर्यंत आहे. तर कोणतं लग्न राहत नाही. 5 पर्यंत सगळे जिकडे-तिकडे होतात. तुम्ही काय चटया उचलायला किंवा फाऱ्या उचलायला किंवा आपलं टेंट काढायला तुम्ही राहणारे नाहीत कोणीच. तिथं 1-1.5 तास, 1-2 तास वेळ द्या आणि दोन्ही पेपर सोडवा. बऱ्याचदा काय होतं, एकच पेपर सोडवला जातो. म्हणून लक्षात ठेवा, मी त्याचा सोडवलाय काय? मी इंग्रजी त्याच्यात होतं काय? त्याच्यामध्ये गणिताचं होतं काय? त्याच्यात मराठीचं होतं काय? 4ही विषय होते का? याची काळजी घ्या आणि मग बिनधास्तपैकी राहा. किती गुण पडले याऐवजी मला चाचणी देता आली, मला पुढच्या परीक्षेला तयार होता आलं. हे सगळ्यात महत्वाचं. आज तुम्ही यामध्ये तुम्हाला गुण कमी मिळतील, जास्त मिळतील, पैकीच्या पैकी काहीला मिळतील, चांगली गोष्ट आहे. पण परीक्षा कशी द्यायची? काय सांगताय ना भविष्यामध्ये जर हीच परिस्थिती राहिली, तर तुमची शिष्यवृत्तीची परीक्षा ऑनलाईन होऊ शकते. कारण त्यांना काय OMR पद्धत असते. इथं तर आहेतच चाललंय. फक्त तुम्हाला स्कोर दाखवणार नाहीत त्यावेळेस ओरिजिनल परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेला तुम्ही फक्त सबमिट करून मोकळे व्हाल आणि तुम्हाला एक फक्त मेसेज येईल की यशस्वीरित्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली आहे. आपले अभिनंदन. पण तुम्ही पास झालात की नापास झालात हे नंतर कळेल. त्यावेळेस मला दाखवणार. हा, माईक बंद असू द्या कृपया. मग अशा पद्धतीने आपण ती चाचणी सोडवावी. 1 मिनिट फोन. 1 मिनिट हा. अच्छा, अभिनवने लोगो बदललाय. मला वाटलं कोणी शिक्षक जॉईन झालेत का? ओके, ठीक आहे. अभिनवचे लोगो थोडंसं बदललेलं आहे. मला वाटलं कारण त्याचा लोगो नेहमीचा मुलांची गप्पा असतो, आज बदलला. फक्त 4थी, 6वी आणि 7वी या 3 वर्गाचे विद्यार्थी जर समजा प्रश्नपत्रिका देणार असतील, सोडवणार असतील, तर त्यांनी सबमिट दाबू नका. 5वी आणि 8वीच्या मात्र सबमिट करा. एवढं जम्बो 3 बद्दल पुष्कळ झालं. हॅलो सर, येस. 6वीचा दुसरा ग्रुप आहे का? कोणता? 6वी. 6वीचा? एकदा प्रश्न रिपीट कर बेटा. मला थोडंसं मोटरसायकल चालू होती बाहेर, त्याच्यामुळे मला नाही ऐकायला मिळालं. सर 6वीचा ग्रुप दुसरा आहे का? नाही बेटा, आपल्याकडे नाहीये. हा, पण तुम्हाला मात्र 4 ते 6:30 ही जी तासिका असतात संध्याकाळी दररोज असतात 4 ते 6:30. त्याच्यामध्ये आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस मी असतो आणि तिथं मात्र तुम्हाला 1ली पासून 10वी पर्यंतच्या तासिका असतात. तुम्हाला नियोजन अगोदरच येत असतं की कोण्या दिवशी कोणत्या वर्गाचा तास आहे. तिथं तुम्हाला जर तिथं जर जॉईन व्हायचं असेल, जॉईन म्हणजे तिथं विद्यार्थ्यांना जॉईन होता येत नाही.
फक्त युट्यूबची लिंक तुम्हाला मिळते, लाईव्ह लिंक मिळते. आणि दररोज 4 ते 6:30 अडीच तास 4 वर्गाचे विषय असतात. दररोज चित्रकला असते. अजय तिगडे सर म्हणून आहेत पुण्याचे. त्यांनी दररोज चित्रकला शिकवतात. वाद्य कसे वाजवायचे ते वाद्याबद्दल ते माहिती देतात. आणि कलेच्या बाबतीमध्ये खूप छान माहिती तिथं सर देत असतात. मुलांशी गप्पावर लिंक येणार आहे का सर? दररोज पाठवतो. तुम्हाला जर तयारी असेल तुम्हाला तर तुम्ही फक्त समजा अंदाजा कसा लावायचा? सांगते तुम्हाला. 4 ते 6:30 पर्यंत तासिका आहे. आता 2.5 तास आपण मोबाईल नाही घेऊन बसायचा. तर इथं समजा पहिली तासिका, दुसरी तासिका, तिसरी तासिका, चौथी तासिका. हे 4 तासिका. मग पहिली तासिका समजा तिसरीची असेल. दुसरी तासिका 5वी गणितची असेल. तिसरी तासिका समजा 7वी हिंदीची असेल किंवा चौथी तासिका 6वी इंग्रजीची असेल. मग आपण विचार करायचा आहे, की मला कोणत्या वर्गाला जॉइन व्हायचंय? म्हणजे YouTubeचा व्हिडिओ मला केव्हा पाहायचा आहे? जर लाईव्ह पाहायचं असेल तर. तर लाईव्ह पाहताना फायदा काय होतो? तुम्ही प्रश्न विचारू शकता. मध्ये लिहून तुम्हाला नाही समजलेलं लागलीच विचारू शकता. पण तुम्हाला उत्तर मिळतं. तो एक फायदा आहे. मग समजा इथं तुम्हाला 6वी आहे. 6वीचा इंग्रजी विषय आज शिकवणार आहे. गृहीत धरा समजा. कारण आजचा विषय माझ्याकडे आलेला नाही. कालची तासिका मला दिली होती, परंतु मी कालची तासिका घेतली नाही. काल मला थोडंसं दुसरं काम होतं. आज माझ्याकडे एक तासिका असेल आजची. तर ही 6वी, मग 6वीचं इंग्लिश, मग आपला वेळ आहे 4 ते 6:30. म्हणजे मग मी YouTubeला केव्हा जावं? मला जर हाच भाग पाहायचा आहे, मला फक्त 6वीचं इंग्रजीच पाहायचं आहे. तर मी कमीत कमी 5:30च्या नंतर, कारण शेवटची तासिका आहे 40 ते 45 मिनिटाची. म्हणजे मी 5:30च्या नंतर 5:30 ते 5:45 या वेळेस त्या लिंकला क्लिक करायचं आणि आपल्या वर्गाची तासिका पाहायची. पहिली तासिका असणार आहे 4 ते 4:30, पावणे 5 पर्यंत. दुसरी तासिका राहील आणि मध्येच एखादी कविता असते. आपले संगीता क्षीरसागर ताई आहेत. त्याच्यानंतर अ, आपल्या निकुंज मॅडम आहेत. त्याच्यानंतर सोनाली ताई आहेत. प्रत्येक शिक्षक बापूसाहेब सर आहेत. तुमच्या वेगवेगळ्या वर्गाच्या कविता सुद्धा तिथं सादर करत असतात. ती कविता कशी गायची? 8वी, 9वी, 10वी पर्यंत सुद्धा. मग ते सुद्धा तसं नियोजन असतं. दररोजच्या दररोजचं नियोजन असतं. आम्हाला दुपारच्या अगोदरच मिळतं, की आज कोणते तास आहेत. तसं तर 1 डे बिफोर मिळतं. पण दुपारी आमचं फिक्स होतं. मग आपल्या वर्गाची तासिका कोणती आहे? आणि मला वाटतं, की तर ते ध्यास ऑनलाईन गुणवत्तेचा या नावानं ते आहे. आर-एस दिशादर्शक नावाचं YouTube चॅनल त्यांचं आहे. पण YouTubeच्या चॅनलचे आपण सगळे व्हिडिओ रोज 2.5 तास, सकाळी 1.5 तास, पुन्हा दुपारचे असे जर 5-6 तास म्हटलं, तर नेट थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहू शकता. आणि लाईव्ह पाहायचा असेल, तर अंदाजा लावायचा. एक अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तासाच्या फरकाने तुम्हाला तासिका मिळतील. मग समजा 5वीचा विषय पाहायचा आहे, तर तुम्ही कमीत कमी इथं 4 ते 4:30 पर्यंत पहिली तासिका होईल. म्हणजे तुम्ही 4:40 पर्यंत जर जॉइन झालात, 4:40 ते 4:15 हा वर्ग संपेल. म्हणजे 40 ते 45 मिनिटामध्ये आता मला वाटलं, "हां, चला माझ्या वर्गाची तासिका झाली, माझं काम संपलं." मग तुमच्या घरी समजा भाऊ असेल, आता त्याच्या 7वीचा असेल, तर कंटिन्यू ठेवा. नसेल, तर मोबाईल बंद करा. आणि आपल्याला वाटलं, पुढची सूचना मात्र ऐकायची. जर पुढची सूचना चित्रकलेची असेल, चित्रकला ही 1ली ते 10वी पर्यंतची असते. तर ती तुमच्यासाठी खूप कामाची. आणि चित्र आवडत नाही, मला तरी असं वाटत नाही, की कोणता असा विद्यार्थी असेल, की त्याला चित्र आवडत नाही, असं म्हणेल. कारण इतकं छान शिकवतात सर. मलाही माहीत नव्हतं. त्यांनी तर त्या दिवशी सांगितलं, पीएमओ जर घेतला आपण, मला तो पीएमओचा अर्थ अगोदर फक्त म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला ते प्राईम मिनिस्टर ऑफिस एवढंच माहित होतं. हे पीएमओ जर घेतलं, तर हातीचं चित्र तयार होतं. ते कसं होतं त्याने इतकं छानपैकी त्याच्यात करून दाखवलं. म्हणजे अशा पद्धतीमध्ये पीएमओ असेल, नुसतं ओ आणि एम घेतलं, तर काय होतं? इथं त्यांनी ओ घेतलं, हे 0 घेतला आणि खाली इथं एम घेतलं, तर त्याच्यापासून मुलगी वगैरे इतकं छानपैकी तयार केलं. इथं तिचे हात, पाय वगैरे कसे घ्यायचे, हे असे घेतले. इथं ती बसलेली मुलगी, हे जे केस, असं इतकं छान पद्धतीने त्यांनी शिकवलं. म्हणजे खूपच मस्त. नुसत्या रेषा मारून त्यांनी चित्र कसं हे करायचं. तर ते तुम्हाला तिथं पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, प्रत्यक्ष कृती करायला मिळेल आणि तुम्हाला वाटलं काही मला बोलायचंय सरांशी, तर तुम्ही तिथं चॅटमध्ये सर टाकू. आम्हाला लाईव्ह पाहायचंय. मग तुम्हाला लाईव्हची मजाच वेगळी आहे. आता मी तुम्हाला जे बोलतोय, ही मजा आणि मग तुम्ही नंतर, कारण दुपारी 12च्या नंतर तर व्हिडिओ मिळतोच तुम्हाला. तो व्हिडिओ पाहणे आणि आता ही कृती पाहणे याच्यामध्ये खूप फरक आहे. आहे की नाही? आंब्याचा रस, आंबा आपण स्वतः त्या ठिकाणी बाजारातून आणलेला किंवा बाबांनी किंवा पप्पांनी आणलेला तो आंबा आपण जेव्हा स्वतः खातो,
वाचून त्याला मस्तपैकी ती चव आणि कधीतरी नंतर कधीही भेटते, वर्षभर भेटते आपल्याला डब्यातला रस. तो आंब्यातला, त्या डब्यातला रस खाणे, लय फरक आहे. तो डब्यातला रस म्हणजे YouTubeचा व्हिडिओ आणि तो आंबा म्हणजे आपल्यासाठी लाईव्ह. कारण त्याची चव, ते कोय कसं आपल्याला माहिती आहे, मग ते केस दातात अडकणे वगैरे, वगैरे ती मजाच काही वेगळी. सगळ्यांना माहिती आहे. आता आंबा म्हटलं की फळांचा राजा आहे. काय आहे त्याच्याबद्दल मला सांगायची आवश्यकता नाही. आणि मला मला तर वाटत नाही बा आपल्या ग्रुपमधील असा एखादा विद्यार्थी असेल, की त्याला आंबा आवडत नाही, तर त्याला कैरी आवडत नाही. असा तर कुणी नसेल. कारण ते फळांचा राजा आहे. सर हां, सर तुम्ही 5:30 वाजता लिंक पाठवणार आहे ना? हां. नाही ती 4 वाजताचीच असते लिंक. हॅलो. ते 4च्या सर अगोदर. 6वीचा असल्यामुळे आम्ही ना 5:30 ला जॉईन व्हायचं ना. कोणती? 6वी. नाही, नाही. आता तसं नाही आता. हे मी तुम्हाला एक अंदाजा सांगितला. आता मला कितवी तासिका मिळते मला माहित नाही. एखाद्या वेळेस मला पहिली तासिका मिळते, कधी दुसरी मिळते, कधी तिसरी मिळते, तर कधी चौथी मिळू शकते. काहीच सांगता येत नाही तसं. पण तुम्हाला अगोदर तुम्हाला फक्त एकच पाहावं लागेल, 4 वाजता तुम्हाला आपल्या ओन्ली स्टुडंट्सवर किंवा मुलांशी गप्पावर तुम्हाला पाहावं लागेल, की आज काही ओके दिवस सर. हां, जास्त ऑनलाईन गुणवत्तेचं त्याच्यामध्ये एक तुम्हाला YouTubeची लिंक आणि आज कोणते शिक्षक आहेत आणि कोणते विषय आहेत आणि समजा तुम्हाला वाटलं, आता जसं त्या दिवशीचा एक घटक होता आपला पहा जलप्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. सकाळी तुम्हाला तो घटक झाला. तोच घटक दुपारी मी 5:30 ते 6:15 मी घेतला 6:30 पर्यंत जवळपास. त्याची लाईव्ह ती लिंक तुम्हाला पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये शेवटची तासिका. मग ती लिंक तुम्हाला आल्याच्या नंतर तो व्हिडिओ तुम्हाला तेवढाच पाहायचा असेल, तर तो पुढे करा. सरपत घेऊन जा आणि ती तासिका पहा. म्हणजे तुम्हाला पुन्हा पाहता येईल. तुम्हाला शिकवलेली पद्धत, इथं शिकवलेली पद्धत आणि राज्यस्तरावर शिकवताना साहित्य वापरून शिकवलेली पद्धत, दोन्हीतला फरक पहा. इथं प्रत्यक्ष तुम्हाला बोलताना कारण तुम्ही माझ्यासोबत आहात. मला तुमचं ऐकत-ऐकत कृती करायची. तिथं माझ्यासमोर कोणीच नसतं. फक्त 3 किंवा 4 आम्ही शिक्षकच असतो तिथं. मॅडम असतात, रेश्मा मॅडम आणि तासिका घेणारे एक 2-3 शिक्षक. कारण शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी आम्ही काय करत असतो, माझी तासिका कितवी आहे? मला वेळ मिळालेला आहे समजा 3री तासिका. मग मी 4 वाजल्यापासून जॉइन होत नाही. तर ऐन वेळेस माझ्या तासिकेला संपलं तर मग मी सुरुवातीला नाही गेलो. पण मला वाटलं, की नाही माझ्याकडे नेट फुल आहे. पुष्कळ शिल्लक आहे. तर मी जॉइन होऊ शकतो. पण माझ्याकडे राहत नाही. म्हणून मला माहिती आहे, की माझी तासिका 5 वाजता आहे. तर मी 4:45 ला जॉइन होतो. 10 ते 15 मिनिट अगोदर. आणि जॉइन झालं, की तिथे इशारा असतो, की याच्यानंतर तासिका घेणारे शिक्षक वर्गात आलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी लागलीच नाव घेतलं जातं आणि आमची तासिका सुरू केली जाते. तिथे मध्ये कुणीही शिक्षक कुणीच मध्ये डिस्टर्ब करत नाही. कंटिन्यू तासिका सुरू असते. हा एक तिथला वेगळा फरक आहे. इथं आपण प्रत्यक्ष बोलतोय. इथं याच्यासारखं दुसरं काही मजाच नाही. विद्यार्थी एकमेकांना बोलणे, विद्यार्थी शिक्षक बोलणे, ही जी आंतरक्रिया आहे, ती सगळ्यात महत्त्वाची. पण तिथं मात्र राज्यातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी पाहतात. आणि मग काही विद्यार्थ्याचा आवाज जास्त आला, कुणाला थांबा, अरे बोलू नका असं म्हटलं, तर कडे थोडासा मेसेज वेगळा जातो. म्हणून तिथं फक्त YouTubeची लिंक दिली जाते आणि आपल्याला लाईव्ह पाहता येतं आणि तुम्ही ते कधीही पाहू शकता. कोणती तासिका आवडली, कोणत्या तासिकेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. मला 5वी ची पाहिजे, तर बाबा मला दुसरी तासिका पाहिजे. नंतरची ती लिंक थोडीशी पुढे करून पहा. YouTubeला क्लिक करा, पुढे सरकून पहा, पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हा एक भाग तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे, की जिथं आणि विशेष सांगायचं, तिथं केवळ शिष्यवृत्ती नाही. तिथं इतक्या छान पद्धतीनं काही-काही जणांची तर शिकवण्याची पद्धत मी कधी पाहिली नव्हती. एक ते आपले त्या ठिकाणी सोमेश्वर सर आहेत. ते तर पुस्तकावर लिहितात. लॅपटॉपवर ते पुस्तक त्यांनी स्क्रीनवर घेतलेलं आहे. त्याच्यावर ते गणित तिथं सोडवतात. मला कमाल वाटली बरं सरांची. खूप मजेशीर. पुस्तकावर ते उदाहरणं सोडून दाखवतात. ते कशी सोडवायची? तिथं अंक काय येणार आहे? तिथं संख्या काय येणार आहे? त्याचा तिथे तिथंच गोल करणे. इतकं छानपैकी फार वेगवेगळ्या पद्धती आहेत. सोनाली मॅडम तर अतिशय आपल्या संगीता क्षीरसागर मॅडम त्यांच्या तर कविता, गायन आणि कवितेचा अर्थ वगैरे. सूर्यवंशी मॅडम आहे. पुष्कळच नाही. कोणी सोलापूरहून येतं, कोणी साताऱ्याहून येतं, कोणी रायगडहून येतं, कोणी रत्नागिरीहून येतं, कोणी पुण्यातून असतं, कोणी एखाद्या वेळेस मी नांदेडहून असतो. नांदेडहून कधी मी असतो, कधी शीतल मॅडम असतात, कधी सीमा मॅडम असतात. हे तुम्हाला पाहायला मिळेल. परवाला सीमा मॅडमने सुद्धा तासिका घेतली. म्हणजे तुमच्यासाठी शाळा बंद आहेत, पण शिक्षणाचे दरवाजे खूप मोठे उघडलेले आहेत.
ज्या दरवाजामध्ये प्रवेश करायला तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागले असते, हजारो रुपये खर्च करावे लागले असते, ते तुमच्यासाठी अगदी एकही रुपया नाही. फक्त मोबाईल मागत पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण ज्यांच्यापर्यंत सगळ्यांकडे मोबाईल नाही तेही सगळ्यांना माहित आहे. म्हणून मोबाईल तिथं आहे उपलब्ध. त्यांनी लाईव्ह पहा आणि समजा सकाळी दिवसा मोबाईल उपलब्ध होत नाही, त्यावेळेस ते सायंकाळी किंवा वेळ मिळेल तेव्हा पहा. आणि जे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे मोबाईलची सुविधाच नाही, जसं आमच्या करणकडे त्या ठिकाणी त्याच्याकडे मोबाईल आहे, पण तिथं सुजल आहे, कन्हैया आहे, आणखी 2-3 विद्यार्थी ते त्याच्या अवतीभोवती त्याच्या बाजूला बसतात आणि अभ्यास करतात. ग्रुपिंग मस्तपैकी स्वाध्यायी अध्यापन एकत्र बसून केलेलं ते तर सगळ्यात चांगलं. मला नाही समजलं त्याला समजेल, त्याला नाही समजलं त्याला समजेल, त्याला नाही समजलं त्याला समजेल. चौघाचंही वेगवेगळं असणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने जर आपण गेलात, तर मला तरी वाटत नाही, की या लॉकडाऊनमुळं किंवा या कोरोना संकटामुळे आपल्याला अभ्यासावर तितकासा परिणाम होईल. तुमचं काम बेस्ट चालू राहील. ठीक आहे? तर हे आजच्या पुरतं इतकं ठीक आहे. एक 10-15 मिनिट आपण थोडंसं अभ्यासाकडे जाऊया. जो कालचा भाग होता. जर समजा कारण काही 1-2 विद्यार्थ्यांनी आकृत्या टाकल्यानंतर त्यांना थोडंसं अवघड वाटलेलं आहे. म्हणून मी पुन्हा सांगितलंय. आपल्याकडे 2 साहित्य होते. काल आपण वापरले, की ज्याच्यामध्ये आपण कोड मापकाचा वापर प्रयत्न केला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. श्रेयाने बघा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न करून ते फोटो पाठवलेले आहेत. फोटो पाठवल्या म्हणजेच त्यांनी अभ्यास केलाय असंही नाही बरं. बरेच जणांना सुद्धा फोटो पाठवले नाही म्हणजे त्यांनी अभ्यास केलाच नाही का? असंही होत नाही. त्यांनी अभ्यास केलाय, नाही पाठवले हरकत नाही. काही आवश्यकता नाही. पण करा. तर तुम्ही कराल. मी तर सांगतोय म्हणजे माझा फायदा नाही. उलट माझ्यासाठी हा एक फायदा आहे, की पुढच्या वर्षी मला हाच व्हिडिओ मस्तपैकी शाळेत टीव्हीवर लावायचं काम आहे. बोलायचं काम. माझा मात्र फायदा आहे. कारण माझं साहित्य तयार होऊन बसतंय. मी पुढच्या वर्षी फक्त YouTubeला गेलो, चला मुलांनो इथं व्हिडिओ पहा आणि मस्त मी बाहेर थांबलो किंवा नुसतं तिकडे फिरलो. बस शाळेमध्ये मला काम नाही पुढच्या वर्षी जास्त. एवढं मात्र माझा फायदा आहे. त्याचा फायदा तुम्हाला करायचा आहे की नाही तो करा. मग आपण काल पाहिलं, दोन्ही आकृत्या आपण पाहूया. श्रेय थोडंसं विशेष लक्ष दे. आता ही आकृती आपल्याला माहिती आहे. ही आकृती कोन ज्याला आपण अँगल म्हणतो. अँगल हा आपला कोपरा. आता सगळ्यात सोपी खूण लक्षात ठेवायची. समजा ही बाजू जिकडे गेलेली आहे, हा किरण कोणीकडे गेलेला आहे. या किरणाकडे जर वरचा किरण झुकला असेल, कारण सरळ तर आपल्याला माहिती आहे काय एकदम भिंत. या भिंतीकडून जर समजा याच्याकडे झुकला तर हा 100% म्हणजे काय 101% 90 पेक्षा कमीच असतो. म्हणजे हा झाला तुमच्यासाठी पडताळ. कारण अशी आकृती काढली आणि याचं माप 70 अंश केलेलं आहे. अशी आकृती काढली आणि याचं माप 110 अंश केलेलं आहे. इथंच तुम्हाला पाहिल्या कळेल आकृती खाली आलेली आहे. आता आणखी त्याला सोपा उपाय. आपले 2 हात आहेत. कोपरा तयार झालाय. जसं एखाद्या पक्षाची चोंच तयार झाली. जर ही भिंतीला आपला हात सरळ आहे, हा जमिनीला सरळ आहे, हा हात माझा जमिनीला सरळ आहे, हा माझा भिंतीला सरळ आहे, म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार झाला. जर मी असा करतोय म्हणजे हाताकडे हात घेऊन जातोय, इकडे लघुकोन तयार होतोय. म्हणजे पाईप बंद करा. ती सूचना द्यायची वेळ येऊ नका. मग या ठिकाणी हा बोलायचं असेल तर बिलकुल तुम्ही बोला. काही समजलं नाही तर बोला तर चालेल. पण थोडंसं माईककडे लक्ष ठेवायचं, इतरांना त्रास होतो. मग या ठिकाणी सोपं पाहायचं. आकृती कशी दिली बघायचं. पहा आकृती अशी आहे, अशी आहे. आकृतीला आपल्या हाताकडे घेऊन जा. पहा माझ्या हातामध्ये आकृती बसली. मग ही आकृती दिलेली
माझ्या चोंचीकडे जात आहे, म्हणजे चोंच जवळ होत आहे, चोंच बंद होत आहे. मग चोंच बंद होत असेल तर हे 90 पेक्षा कमी राहणार आहे आणि 90 पेक्षा कमी म्हणजे हा लघुकोन आहे. कालच्या जेवढ्या आकृत्या तुम्ही काढल्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलाय त्यांनी एकदा पाहून घ्या. त्यानंतर कडे जाऊ या आकृतीकडे गेल्याच्या नंतर मी इकडे उभं टाकून दाखवतोय. बघा, या आकृतीकडे गेल्याच्या नंतर हा असा ठेवला, हा इकडं, अशी आकृती तयार होते. म्हणजे चोंच खूप मोठ्या प्रमाणात उघडली, चोंच वाचली, ज्याला आपण म्हणूया आ केले, खूप मोठं आ केले. जर आ लय केला, जास्त झाला, भिंतीच्या पलीकडे गेला, ही आपली भिंत आहे, 90 अंशाची आपली भिंत आहे. मग या काटकोणाच्या भिंतीच्या थोडाही जरी पलीकडे गेला तर तो काटकोण आहे. आता चूक नाही होणार. आज जेवढ्या तुम्ही आकृत्या कराल तिथं चूक नाही होणार. त्या आकृत्या मोजू. आता आकृती आपण प्रत्यक्ष मोजूयात. याचा भाग आहे तो म्हणजेच कोनमापक. ज्या कोनमापकाच्या इथं मध्यभागी तुमच्याकडे काळा एक बिंदू आहे, जाड केलेला, त्या ठिकाणी छानपैकी एक अर्ध सूर्य दाखवलेला आणि त्याच्यातून असे जसे काही प्रकाश किरणे निघालेली आहेत. ते प्रकाश किरणे 2 मापक होतात. 0 180, 10 170, 20 160, म्हणजे दोन्ही अंकाची बेरीज 180 असते. इथं 0 180, 180 आणि 0 180, कोणतीही बेरीज करा. इथं फक्त 90 दिलेला आहे, पण 90 अधिक 90 इथं तेच असतं, कारण वरच्यासाठी 90 आणि खालच्यासाठी 90 असते. मग आता आपण ही आकृती मोजायची. जिथं बिंदू आहे आणि जिकडं किरण चाललाय तिकडं त्याला झाकून टाकायचं, पांघरण घालायचं खालच्या भाषेमध्ये. इकडे ही पूर्ण रेषा सरळ ठेवायची, जिकडं किरण गेलेला आहे तिकडे. आणि मग ही पाहायची कुठे आहे बाबा, आपल्याला दिसते 140च्या जवळ नाही, आपल्याला जिकडून रेषा गेली इथं चूक. तुम्हाला 2 माप आहे, तुम्ही फक्त वरचं माप गृहीत धरलंय. आकृती कोणीकडे गेलेली आहे, ती इकडे लोंबलेली आहे. या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला हे पाहून घ्या. डावीकडे का उजवीकडे? मग उजवीकडे जेव्हा हे आहे, इकडून आता तुम्ही वर माप मोजत जायचं, इकडून तुम्हाला वर जायचं. मग आता हा खालचा 0 गृहीत धरायचा. 180 पासून आपण येणार नाही, आपण 0 पासून येणार आहोत. 0, 10, 20, 30, 40 आणि 40च्या पुढे काहीतरी रेषा दिसत आहेत, मोजून घेऊयात आपण. 40च्या पुढे किती रेषा आहेत? 40च्या पुढे 1 2 3, म्हणजे ही आकृती आहे 43 अंशाची. या आकृतीतील कोणाचं माप 43 अंश आहे. ही आकृती ती इकडे तोंड करून होती, ती तिकडे तोंड करून. या आकृतीला तसंच करायचं आपण. माझा पण 43 अंश चालेल सर. व्हेरी गुड. आता मला सांग, कालच्या आकृत्यामध्ये आणि आजच्या आकृतीमध्ये तुला फरक पडेल का नाही? हो सर, आज मला समजलं सर. आणि कालच्या आकृतीमध्ये काय झालं होतं बरं? आकृती काल अशी होती. चुकलं होतं सर. हा, तुमची चूक तुम्हाला लक्षात आले. आता चुकत नाही, तुम्ही 10वी पर्यंत जा, तुम्ही कधीही जा, कुठेही जा, चुकत नाही. आणि तुम्हाला ही आकृती चुकणार नाही यासाठी तुम्हाला एक नंतर चित्र पाठवतो मी अगोदर स्वतः तयार करतो, पाठवतो. घराचा दरवाजा, त्या कोपऱ्यामध्ये एक आकृती काढून ठेवायची. तुम्ही पेन्सिलनं करा, एखादा कागद लावा, हरकत नाही. तुम्हाला आई बाबा मुळीच शिवा देणार नाहीत, मी गॅरंटी देतो. पण चांगलं काम करताना बरं. अगोदर मी स्वतः करतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही दरवाजातला कोण मोजू शकाल? दरवाजा तर किती अंशाचा आहे? दरवाजा उघडला, किती अंश उघडला? 40 अंश उघडला. जागा किती आहे? दरवाजा लावलोय म्हणजे आता किती अंश झालेला आहे? आता किती उघडलाय? आता किती बंद आहे? उघडा किती आहे? मागच्या बाजूला किती आहे? फार सोपं आहे. खिडकी दरवाजाच्या ठिकाणी तुम्ही कोण मापक वापरू शकता. विदाऊट कोण मापक, कोण मापक घ्यायची गरज पडणार नाही. फक्त कोण मापकाचं चित्र मात्र काढावं लागेल. एका कागदावर काढा, जमिनीवर काढा. बघा काय मजा येईल. मी प्रत्यक्ष करतोय, मी नंतर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो माझा आणि तुम्ही करून पहा.
मग या ठिकाणी आता 70 आहे, म्हणजे आता मी अंदाजे 70 दिलं होतं, पण हे चुकीचं होतं. मग मी काय करणार, मापक घेणार, मध्यभागी ठेवणार, पांघरण घालणार या रेषेवर, ही रेषा पूर्ण झाकली पाहिजे. आता मला दिसलं झाली इकडे कुठं येते, म्हणून मी काय करतोय, थोडस ही रेषा वाढवून घेतोय, कारण मला दिसली पाहिजे, तुम्हाला दिसली पाहिजे. इकडे आहे. कोण मापक मात्र बिंदू इथं बरोबर आला पाहिजे आणि या रेषेच्या बरोबर ही रेषा आली पाहिजे. अशी वाकडी तिरपी अशी नाही, समांतर या ठिकाणी तिला झाकून टाकायचं. आणि आता आपण इकडून मोजतोय, आता इकडून यायचं नाही. तुम्ही तेवढंच लक्षात ठेवलं की तिकडूनच यायचं, एकाच दरवाजानं यायचं नाही. या दरवाजानं जायचं आणि त्या दरवाजानं यायचं. ही आकृती काय म्हणते, बाबा तुम्ही आता इकडून नाही जमणार, तुम्हाला हे दरवाजा तुमच्यासाठी बंद आहे, इकडचा दरवाजा उघडा आहे, कोणता उघडा आहे, तिकडून येता येईल, इकडून जाता येईल, इकडून वर जाता येईल या आकृतीला, आणि या आकृतीला इकडून वर जाता येईल. हे दोन चिन्ह लक्षात ठेवा. ही आकृती मोजताना मला इकडून वर जायचं, ही आकृती मोजताना मला इकडून वर जायचं. जर खालच्या रेषेला जर आपण कोण मापक ठेवला तर तुम्ही म्हणाल सर खालच्या रेषेला म्हणजे वरच्या रेषेला ठेवता येते का? बिलकुल ठेवता येते, पण जसा ठेवलाय, मग मी हिला जर खालची रेषा समजत असेल तर मला इकडून नाही, मला तिकडून इकडे यावं लागेल. हिला मला असं ठेवावं लागेल, कोण मापक असं ठेवावं लागेल, तिथं मध्यबिंदू आणि हा शून्य जाते. अशा पद्धतीने मला मोजता येईल. मग मला तिकडून इकडे यायचं, मला हा शून्य ग्रेड असं इकडे यावं लागेल, इकडून नाही, तर इकडे आकृतीच नाही. ज्या भागामध्ये आकृतीचा आकार नाही तिकडं आपण जायचं नाही. ज्या भागामध्ये आकृती आहे तिकडच्या शून्याने वर या, चुकणार नाही म्हणजे नाही. ओके, आता आपण ही आकृती मोजूयात. पाहिलं, घेतली, ठेवली, आणि आता ही रेष कुठं जाते बघूयात. ही रेषा पहा, खालती 70 आहे आणि वर 110. आता मला तुमच्यापैकी एक जण सांगा, मी 70 घेऊ का 110 घेऊ? कुणीही 70 सर. सर बघा, 70. विचार करा. 70 सर. सर माझा पण 70च आलं सर. नीट लक्ष ठेवा. 70. नक्की नाही. तुम्ही बघा, आपल्याला आकृती कोणती आहे, आपल्याला इकडून तिकडं जायचंय. विचार करा. म्हणूनच हा सोपा आहे, पण चुकतंय. आणखी मी सांगितलं, जर ही भिंत आहे, भिंतीच्या पलीकडे गेला तर 90 पेक्षा मोठाच राहणार. सोपं का? आणि भिंतीच्या अलीकडे असेल, चोंच बघा, चोंच अशी असेल तो 90 पेक्षा कमी आहे, चोंच अशी असेल 90 पेक्षा किती येईल आर्यन? 110. 110. लक्षात ठेवा. आर्यन आवाज येत नाही का? आवाज काहीच येत नाही, मुळीच आवाज येत नाही. थोडस काय प्रॉब्लेम आहे की मोबाईल थोडस वाटलं तर दाखवूनच घे, कारण जेव्हा तू आता एरवी बोलतोस त्यावेळेस खूप क्लिअर येतो, परंतु इथं आता बोलताना का आवाज थोडासा अडचणीत येतोय. महेश, तुला आवाज येतो का त्याचा क्लिअर? नाही कुणालाच येत नाही हा हा, थोडस सर. सिरियल नाही तर त्याचा सर भोंग्यात आवाज येतो ना, तसा येतोय. हो सर. थोडस एकदम, नाही तर दुसऱ्या तुझ्याकडे 2 मोबाईल आहेत पप्पाकडचा, एखाद्या त्या मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, आता तो प्रॉब्लेम नाही सोडवता येणार. तू बोलू नको, तो आवाज खरखरी आलाय. हा हा हा, थोडस काल होता क्लिअर, आज थोडस जास्त. चॅट मध्ये टाक आर्यन. येस, प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय किती छान, म्हणजे किती पर्याय आहेत. म्हणून पण तो आपल्याला समोर काय पाहिजे, प्रश्न पाहिजे. 110. 110. प्रश्न असला तर आपण उत्तर शोधणार, अडचण असेल तरच आपण शोधणार, अडचण नसेल तर आपण नाही शोधणार. तर या ठिकाणी पहा, हा शून्य इथं घेतला आपण. आणि श्रेया पुन्हा लक्ष दे, आता मी आकृती इकडून तिकडे जातोय, मग इकडून तिकडे जाताना मी 180 न सुरुवात करू का शून्याने सुरुवात करू?
सुरुवात कुठून असते? मला 10 पावलं चालायचे. मी इथं आहे आणि मला 10 पावलं 180 ने 180 ने नाही. पुन्हा लक्षात ठेव. मोठ्या संख्येत. आता मला 10 पावलं चालायचे. मी 10 पावलं चाललोय का? मी 10 पासून मोजेल का 0 पासून मोजेल? 0 पासून सर. मग तिथं का 180 पासून? तर तू अगोदरच 180 मोजून घेतलंस का? नाही. मग जिथून सुरुवात करायची त्याला 0 म्हणून बरेच लोक म्हणतात आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे काहीच नव्हतं, आता काहीतरी चांगलं केलं. म्हणून शून्यापासून सुरुवात. ध्यानात ठेवा. कोण मापकाचा वापर करताना सुद्धा शून्यापासून सुरुवात. कोणीकडून 0 आहे. जी आकृती जिकडं तुम्हाला कोण दाखवलेला आहे, जिकडं बाण दाखवलेला आहे तिकडं जा. ही आकृती म्हणते की बाबा रे बाण इकडं आहे. पांघरण कुणाला घातलेलं आहे आपण या रेषेवर घातलेले आहे. काल तुम्हाला नावं देऊन सुद्धा सांगितलं. मग या गेलेली आहे तर आपल्याला हा 0 घ्यायचा. तर तुम्ही चढता आणि उतरता क्रम पहा. 180 च्या नंतर मग 190 यायला पाहिजे होतं. मग 170 आलं. मग कमी का झालं? मी जर समजा 10 पावलं चालतोय, मग मी मोजतोय इथून 0 आहे. 1, 2, 3. पुढे सर इकडल्या संख्या कमी होत गेल्या सर, तिकडल्या वाढत गेल्या सर. मला चलताना संख्या वाढतील का कमी होतील? वाढतील सर. मग जर ते वाढत असतील इथं काय करायचंय बघा. कोण मापकावर सुरुवात इकडून जायचंय तुम्हाला 0, 1, 2, 3 असे करत 0, 10, 20, 30, 40, 5 चलत 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 हात 2 टांगड्यावर चलत 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 गेला. जर मला इकडे कोण गेला असेल तर मला इकडून खालच्या 0 पासून यायचंय. इथं सुद्धा 0 आहे. 1, 2, 3, 4 करत 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 90, 100, 180 असं या. आकृती कोणत्या बाजूला झुकली ते पहा म्हणजे जमेल. बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. आकृती इकडे झुकलेली आहे. ही आकृती इकडून घेत असेल वरती जा मोजत. ही आकृती या बाजूला आहे इकडून जा. म्हणजेच इथे आपल्याला खालची बाजू इकडे वर बाजू म्हणजे उजवीकडून डावीकडे या. इथं डावीकडून उजवीकडे. मग पुन्हा आपण एकदा मोजूया आणि थांबूयात आपण. इथं 0 ने सुरुवात केली आणि इथं ॲक्युरेट 70 आलेले दोन्हीचे माप बघायचे. खाली 70 आहे वर 110 आहे. दोन्ही माप दिसतात आपल्याला. मग घ्यायचं कोणतं? त्यावेळेस विचार करायचा की 0 कोणीकडे आहे. 110 चा 0 इकडे आहे. म्हणजे मला या शून्याकडून जायचं. आणि 70 चा 0 इकडे आहे. माझी आकृतीच तिकडं नाही तर दुसऱ्याच्या वावरामध्ये मी नांगर का घालू? माझं शेतच नाही मला तिकडेच पेरायचं. तुम्हाला फायदा होईल का? श्रेया नाही सर. शेतच नाही. आता समजा एखाद्या विद्यार्थिनीची किंवा कुणाची आई समजा शेताला कामाला गेली. हे माझं शेत आहे. या माझ्या शेतामध्ये बोलवलं चला बरं नेंदी करायची आहे, खुरपणी करायची आहे आणि या माझ्या शेतामध्ये न येता इकडच्या शेजारच्या शेतामध्ये त्यांनी काम केलं. आणि शुक्रवारी बाजारचा दिवस आज आणि मला म्हणले सर पैसे द्या. मी किती पैसे देणार त्यांना? सर तुम्ही काय सर त्यांनी तुमच्या शेतातलं काम केलं नाही म्हणून. कामाला मी बोलवलं. परंतु काम कुठं केलं? शेताच्या बाहेर जाऊन दुसऱ्याच्या शेतात. जमल का? नाही सर. नाही जमणार. मग इथं तेच विचार करा. माझं वावर कुठंय? माझं शेत कुठे? माझी जमीन कुणीकडे आहे? माझी जमीन इथे बाबा मला याचाच एवढाच विचार करायचा आहे. आणि मग याची सुरुवात मी शून्यापासून करतोय आणि इथं 70 आलं वर 110 आहे. इथं शून्यापासून आहे. माझं विश्व इकडं आहे. इकडून मला चलत जायचंय. इकडची आकृती या वावरात असेल तर मी या शून्याकडून येणार. हा 70 कुणाचा आहे? या शून्याचा आहे. आणि 110 कुणाचा आहे? या शून्याचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण ज्याला नेहमीच कमी समजतो त्याला लक्ष द्या. आपल्याला माहिती 0 म्हणजे काहीच नाही. 0 म्हणजे नुसतंच काहीच नाही. शून्यानेच सुरुवात आहे. माझ्या खिशात आता 1 रुपया नाही. माझ्या हाताला काम नाही. पण मी जेव्हा बाहेर जाईल दिवसभर काहीतरी काम करेल आणि मला सायंकाळी रोजी मिळेल तेव्हा मात्र माझ्या खिशामध्ये 100-200 रुपये असतील. म्हणजे शून्यापासूनच सुरुवात झाली. माझ्याकडे काहीच नव्हतं पण मेहनत केली पैसे जमले. सुरुवातीला तर काहीच नव्हतं. नंतर कशा आहे? का चोरी केली? नाही. श्रम केलं.
तसंच इथं आपल्याला श्रम करायचं. पण इथं श्रम करताना आपले हातपाय मळणार नाही, घाम येणार नाही, काहीच नाही. फक्त नजर लक्षात ठेवायची, दिलेल्या सूचना ध्यानात ठेवायच्या, की मला शून्यापासून जायचंय, तर बाबा मला कोणाच्या शून्यापासून जायचंय. इथं 2-2 अंक दाखवतंय, 110 दाखवतंय, 70 दाखवतंय. पण 70च्या बाजूनं इकडून गेलो, हा शून्य म्हणतोय हे दुसऱ्याचं वावर आहे आणि हा म्हणतोय तुमचं वावर आहे. हे तुमचं रान आहे. हा तुमचा आकृतीचा भाग आहे आणि हा 110 या ठिकाणी आपण चुकते का बघूयात आज. आज तुम्ही काढा आकृत्या, कोणत्याही आकृत्या काढा, काही मोजू नका सुरुवातीला आणि नंतर मोजून काढा. नंतर मोजण्याचा एक दिवस आपण घेऊयात, मी तुम्हाला तसे प्रश्न देतो. की इतक्याच अंशाचा कोन काढा, तितक्याच अंशाचा कोन काढा, तेही वेगवेगळ्या बाजूने. तो भाग आपण एका दिवशी घेऊयात, साहित्य वापरूयात. नंतर आपल्याला वर्तुळ काढणे, तोही भाग घ्यायचा आहे. पण आता आज मात्र अधिकाधिक वेळ तुम्ही द्यायचा आहे तो एकाच घटकाला, तो म्हणजे जम्बो टेस्ट 3. प्रत्येक विद्यार्थ्याने ती चाचणी द्यायची, त्याचा स्क्रीनशॉट नंतर ठेवा. स्कोअर मी तर म्हणतो ना तुम्हाला 300 गुण आहेत, भले तुम्हाला 100 गुण पडू द्या, हरकत नाही. पण तुम्हाला आज प्रश्नपत्रिका कळेल, कारण जेव्हा एप्रिलमध्ये प्रश्नपत्रिका आपल्याला मुख्य प्रश्नपत्रिका हाती येईल आणि तो जर पेपर ऑनलाईनच घेण्याचं ठरलं, तर मग बरेच विद्यार्थी ततपप करतील. म्हणजे काय? म्हणजे कसं? सर इथं काय लिहू? सर तिथं काय लिहू? तोपर्यंत आमचा महेश, आर्यन, करण, रोहिणी पेपर देऊन मोकळे होते आणि त्याचं म्हणजे कायच चालेल. आणि तिथं मग म्हणजे वाघाचे पंजे. तिथं नाही सांगणार तुम्हाला कोणी, तितकं नाही सांगणार. कारण तुमच्याकडे एवढा वेळ शिल्लक होता. काय केलं? म्हणून आपल्या याचे जे येणारं संकट किंवा काळाची पावलं आपण ओळखा. भविष्यामधल्या परीक्षा, बहुतांश स्पर्धा परीक्षा ऑनलाईन होऊ शकतात. मी तुमची परीक्षा ऑनलाईन आहेच असं म्हणत नाही, पण होऊ शकतात. त्या तयारीला आपण आता तर जमेल. नाहीतर आपल्याला कारण शिकायला मिळते चांगलं. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करणार पुढच्या आठवड्यामध्ये. नवीन वर्ष जे सुरू होईल, त्या नवीन वर्षातल्या जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या स्वतःच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. ते मी तुम्हाला शिकवणार आहे. प्रश्नपत्रिका तयार कशा करायच्या, कोणकोणते ऍप्स वापरायचे, कोणत्या मदतीने करायचे. ऍप्सची गरज नाही तुम्हाला, गुगलवरच असतं. फक्त कसं करायचंय हेच माहिती नाही. आम्ही जे तुम्हाला पाठवतोय तेच आम्ही सगळ्यांना शिकवलंय, ते तुम्हालाही शिकवणार. जसे वेगवेगळे ऍप्स झालेत, तसं तुम्ही प्रश्नपत्रिका तयार करणार आहात. तुमचा फोटो तिथे राहणार आहे. विद्यार्थ्याने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेचा वेगळा संग्रह हा पहिल्यांदा आपल्या मुलांशी गप्पातून आणि ओनली स्टुडंट्स मधून, तेही 5वीच्या विद्यार्थ्यांना. मुलं करतील, 9वी-10वीचे करतीलही इतर कुठेतरी. पण आपल्या समूहातील इयत्ता 5वीचा विद्यार्थी हा खरं तर आहेच आहे, करणचा प्रश्न नाही आहे. इतर आमचा दीपक तर 4थीचा आहे, तोही करेल. 4थी आणि 5वीचे विद्यार्थी या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करतील. हां, सर त्याला काय सर, एक कागद घ्यायचा, 5 प्रश्न, 10 प्रश्न लिहायचे, उत्तराचे पर्याय लिहायचे, पाठवून द्यायचे. पीडीएफ नाही, ऑनलाईन क्वेश्चन पेपर. तुमचेच प्रश्न, तुमचेच उत्तर, तुमचाच पर्याय, योग्य उत्तर तुमचंच. या माध्यमातून आपण जाणार. आणि मग म्हणसाल, "सर हे जरा आधी सांगावं की नाही?" ते आधी सांगलं तर तू बाकी करणार नाही. ऊस गोड लागला की मुळापर्यंत जर गेलो, तर तो खरटला. म्हणून मुळापर्यंत जायचं नाही आपल्याला. थोडं-थोडं, थोडं-थोडं करत जायचं. एक-एक स्टेपनं पुढे जायचं. आणि त्या स्टेप पूर्ण करत एक यशस्वी आणि चांगला योग्य मोबाईलचा वापर काय असतो, तुम्हीच पालकांना, इतरांना सगळ्यांना शिकवणार. गल्लीतले भले तुमच्यासोबत कोणी असेल, "अरे चल ना, काय घेत बसलास ते, जाऊ दे ना, चल PUBG खेळू, हे खेळू, फलाना खेळू, 4G काहीतरी आलं, काय-काय असेल ते खेळू." तुम्ही नाही थांबणार त्यांच्यासोबत. 100% नाही थांबणार. आणि ते जर एकदा आपल्या मनावर भेटलं, "अरे नाही, मला तिकडं नाही, मला दुसरं लय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय, उगा याला मार रे, त्याला मार रे, असं कर रे, तिकडं पळ रे, जोरात ओरड रे." समोरून कोण चाललंय पत्ता नाही. आई चालली, बाबा चालले, भाऊ चालले, काका चालले. कोणाकडे ध्यान नाही. आपण एकाच गुरु. आणि फायदा काहीच नाही. इथं लक्ष नसू द्या कुणाकडे, पण फायदा खूप. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या स्वतःच्या तुम्ही काही ना काहीतरी त्या ठिकाणी बनवाल. आणि सध्या तर संगणकाचं युग आहे. आणि या संगणकाचं युग आणि काळाची पावले ओळखून आपण पुढे चालण्याचा प्रयत्न करूया. खूप काही मिळेल.
जे करतील त्याच्यापर्यंत 100% आम्ही पोहोचणार. शेवटी बासरी देणं, पुंगी तोंडापर्यंत देणं हे आई वडिलांचं आमचं काम आहे. मधून वाजवायची की नाही त्यासाठी हवा काढणं तुमचं काम. ठीक आहे, थांबूया.